दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. हे प्रेयसीला उद्देशून दिलेलं उत्कृष्ट प्रेमगीत आहे. त्याच्याचं विडंबन. मी काय झालं आहे, प्रेयसी आता थोडी जाड होत चालली. नाही, मी काहीतरी चुकीचं बोललो ना. प्रेयसी जाड कशी गेलो? हा, म्हणजे थोडी सुदृढ, बाळसेदार. 70 किलो म्हणजे काही जाड नव्हे. म्हणजे भगिनींचं कसं असतं, आपली बहीण असली ना की काळी असली तरी काळी नाही, काही सावळी आहे पण किती स्मार्ट आहे. आणि तीच विरुद्ध पार्टीची असली की सावळीची काळी डुस्त होऊन जाते. तर तशी प्रेयसी थोडी सुदृढ, बाळसेदार. मग तिला उपदेश, काय खायचं काय नाही. दिवस तुझे फुगायाचे, दिवस तुझे फुगायाचे, मोजून मापून जेवायचे. दिवस तुझे फुगायाचे, मोजून मापून जेवायचे. माझ्या ग लाडक्या राणी, नको ग खाऊस लोणी. लोणी खायचं नाही, मग काय, लिंबू पाणी, फक्त लिंबू पाणी. पाण्यात लिंबाला पिळायचे, पाण्यात लिंबाला पिळायचे, मोजून मापून जेवायचे. ठीक आहे हो, लोणी नाही तर नाही, तूप घेता येईल तेही नाही हो. साजूक तुपाची धार, वाढवी कॅलरी फार. ओ, खायचं काय मग, पोटात सॅलड भरायचे, पोटात सॅलड भरायचे, मोजून मापून जेवायचे. ठीक आहे हो, हे झालं खाण्याबद्दल. पण नुसतं हे करून वजन कमी होत नाही. व्यायाम करायला पाहिजे, मॉर्निंग वॉक. मी मॉर्निंग वॉक म्हणायला बऱ्याचशा गार्डनमध्ये दिसतो, तो मॉर्निंग टॉक असतो, मॉर्निंग वॉक. प्रभाती फिराया जाणे, वाटेत धाप लागणे, दमून जरासे टेकायचे, दमून जरासे. म्हणजे चांगलं 10-15 मिनटं चाललं ना की जरासं आपलं 30-35 मिनटं टेकायचं. दमून जरासे टेकायचे, मोजून मापून जेवायचे. झाले असे 2 महिने होतात, जातात वजन करायला. आणि काय चमत्कार, वजन वाढले फार, सोसेना काट्याला भार, कळेना काय ते करायचे, मोजून मापून. मी म्हणतो आता कशाला मोजून मापून जेवायचं, नाहीतरी वजन वाढतंय ना. भरपेट आता हो जेवायचे, भरपेट आता हो जेवायचे, दिवस तुझे फुगायाचे, भरपेट आता हो जेवायचे. पुढचं विडंबन मुंबईच्याच विजया फाटक यांनी रचलेलं आहे. 16व्या वरीस धोक्याचं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, लावणीतर्फे. या कवयित्रींनी 60व्या वरीस लागलेल्या काय गंमत होते. आयुष्याच्या वळणावरती, अहो आयुष्याच्या वळणावरती, दुसरं ठिकाण धोक्याचं. 60व्या वरीस लागायचं हो, 60व्या वरीस लागायचं, 60व्या वरीस लागायचं हो, 60व्या वरीस लागायचं. कसं कळलं हो 60वं लागलेलं? नाही म्हणजे भगिनी वर्गाचं वय तर 25वर जातच नाही, मग कळलं कसं? चकली चिवडा चावेना, मसाला डोसा ही पचेना. अहो, चकली चिवडा चावेना, मसाला डोसा ही पचेना, पुरणपोळी कुठली आता, पुरणपोळी कुठली आता, जेवण म्यातकुट भाताचं. 60व्या वरीस लागायचं हो, 60व्या वरीस लागायचं, 60व्या वरीस लागायचं हो, 60व्या वरीस लागायचं. अरे हिरो होतास तू कॉलेजचा, भौतिक राडा पोरींचा. हिरो होतास तू कॉलेजचा, भौतिक राडा पोरींचा.
आणि आता कॉलेजमध्ये गेलं तर काय होईल? तरुणी म्हणतील या हो आजोबा आजोबा, तरुणी म्हणतील या हो आजोबा, कसं दुःख हे पचवायचं, 60वं वरीस लागायचं हो, 60वं वरीस लागायचं, 60वं वरीस लागायचं हो, 60वं वरीस लागायचं. डोळ्यांनी सिनेमा बघवेना, थिएटरातलं एसी सोसवेना. डोळ्यांनी सिनेमा बघवेना म्हणजे मोतीबिंदू, क्वचित प्रसंगी काचबिंदू, रेटिना डिस्प्लेस रेअर केसमध्ये, किंवा हे सगळं काही नसलं, डोळे चांगले शाबूत असले, मी डोळे शाबूत म्हणतो, डोळे शाबूत असून नजर बिघडलेली असू शकते, तर हे समजा काही नसलं तर जे काय पडद्यावर चाललं आहे ते बघवत नाही, सरकारी लोखटया वगैरे. डोळ्यांनी सिनेमा बघवेना, थिएटरातलं एसी सोसवेना, काजोल करीना माधुरी दीक्षित, काजोल करीना माधुरी दीक्षित. आता माधुरी दीक्षित मागे पडले ना. काजोल कतरीना दीपिका पदुकोण, काजोल कतरीना दीपिका पदुकोण. आपल्याच बायकोला समजायचं, 60वं वरीस लागायचं हो, 60वं वरीस लागायचं, 60वं वरीस लागायचं हो, 60वं वरीस लागायचं.